वेंगुर्ल्याचा पाऊस मनाच्या अगदी जवळची कविता आहे, नक्की ऐका. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. बाळपण माझं सगळं भिजवलं त्यानं, बाळपण माझं सगळं भिजवलं त्यानं, आईसारखं मला थोपटून निजवलं त्यानं. मला जाग येईल म्हणून हळूच निघून जायचा, मला जाग येईल म्हणून हळूच निघून जायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. वाळूत रुतली काळी होडकी डोळे मिटून न्हात, वाळूत रुतली काळी होडकी डोळे मिटून न्हात, उंचाडे फकीर माड चिंब भिजून जात. झऱ्यांनी धो धो हसत जांभ्या डोंगर न्हायचा, झऱ्यांनी धो धो हसत जांभ्या डोंगर न्हायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. लाल लाल कौलारांवर थेंबोणी फुलायची. कोकणातलं वर्णन कसं आहे पहा. लाल लाल कौलारांवर थेंबोणी फुलायची, हिरवी हिरवी गाडी होऊन झाडं सगळी झुलायची. येरे येरे पावसा असं माझ्या सुरात गायचा, येरे येरे पावसा असं माझ्या सुरात गायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. काळ्या काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, काळ्या काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, पांढरा शुभ्र बगळा होऊन माझं मन उडायचं. काळे ढग शुभ्र बगळा, कशी रंगसंगती आहे पहा, कृष्ण धवल. काळ्या काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, पांढरा शुभ्र बगळा होऊन माझं मन उडायचं. चाफ्याच्या झाडाखाली लाल तळ व्हायचा, चाफ्याच्या झाडाखाली लाल तळ व्हायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. मंडळी, म्हणलं तर पावसासारखा पाऊस, पण प्रत्येक गावातला पाऊस कसा वेगळा असू शकतो ही जाणीवच कुठेतरी मंगेश पाडगावकर आपल्याला करून देतात. आणि वेंगुर्ल्याचा पाऊस कसा आहे हे शब्दचित्र आपल्या डोळ्यासमोर अक्षरशः उभं करतात. म्हणजे हे बघा ना, चाफ्याच्या झाडाखाली लाल तळ व्हायचा, किती सुंदर शब्द आहेत. आणि लाल तळ का, कारण ती लाल माती आहे ना कोकणातली, तर त्यामुळे एका वेगळ्या अर्थानं वेगळा पाऊस आपल्याला भिजवून जात असतो. म्हणजे आपण पावसात भिजण्याचा आनंद घेतोच, तो अनुभव घेतलेलाच असतो. पण वेंगुर्ल्याचा पाऊस कसा आहे हा अनुभव पाडगावकरांनी आपल्याला दिला. ही कविता कशी वाटली नक्की सांगा, आणि अजून अशा कुठल्या कविता ऐकायला आवडतील हे सुद्धा सांगत राहा. आपण भेटत राहू. नमस्कार.